सर्वांना माझा नमस्कार. जी कामगार आयुक्तालयाची जाहिरात आली होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला टेक्निकल म्हणजेच काय आपल्याला कायद्यांचा सिलेबस दिलाय, ठीक आहे. त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर, लेखापाल आणि स्टेनोच्या काही जागा आहेत. तर आपण सिलेबसचं जर वर्गीकरण बघितलं तर 30 गुण म्हणजे 30 मार्क्ससाठी मराठी भाषेवरती प्रश्न येणार आहे म्हणजे 15 प्रश्न. इंग्रजीचे तुम्हाला 15 प्रश्न येणार आहे. रिझनिंगचे तुम्हाला 15 प्रश्न येणार आहे. बाकी जी-एस ठीक आहे. रिझनिंग प्लस मॅथ्सचे तुम्हाला 15 येतील आणि तुमचं जे जी-के आहे, तर त्याचे तुम्हाला 15 प्रश्न येणार आहे आणि कायद्यांवरती तुम्हाला 40 प्रश्न येणार आहेत. 40 प्रश्न म्हणजे किती? 80 मार्क्सचा पार्ट हा तुमचा कायद्यांवरती. बट या कायद्यांच्या संदर्भात मला असं वाटतं, की त्यांनी थोडासा गोंधळ घातलेला आहे. त्यांनी जर हे विविध कामगार कायदे याचं जर प्रॉपर स्पष्टीकरण जर आपल्याला दिलं असतं, तर अभ्यासायला थोडंसं सोपं गेलं असतं किंवा जे आता शिकवणार आहेत कामगार कायदे, तर त्यांना सुद्धा सोपं गेलं असतं. मला तरी थोडंसं इथे ग्लिच वाटला होता पहिल्या दिवसापासून. डे 1 पासून मी विद्यार्थ्यांना सांगतोय, की तुम्ही आर-टी-आय टाका, कॉल करा त्यांना आणि उत्तर घ्या. ठीक आहे, आपण कॉलसुद्धा केले त्यांना, आर-टी-आय सुद्धा टाकला. कॉलचा तेवढा मला सकारात्मक त्यांचा तिथे उत्तर आलेलं नाहीये आणि आर-टी-आयच्या संदर्भात सुद्धा अजून फार काही मला असं वाटत नाही, की ते प्रॉपर काही त्याचं उत्तर देतील. तर मी असं अझ्युम करतोय, की जर त्यांनी प्रॉपर उत्तर नाही दिलं, तर आपण प्रोसीड कसं करायचं? कारण की कायद्याची आपली सुद्धा बॅच आहे आणि इन जनरल आपली जी YouTubeवरची कम्युनिटी आहे, तर त्यांना हा प्रश्न पडलाय, की जुने कायदे करायचे की नवीन? कारण की जे तुमचे जुने 29 कायदे होते, ते नवीन 4 कामगार संहितांमध्ये त्यांनी काय केले, मर्ज केले. मग या केसमध्ये अभ्यास कशाचा करायचा नेमका? हा विद्यार्थ्यांसमोर जो प्रश्न आहे, तर त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. परत एकदा मला असं वाटतं, की विविध कामगार कायदे ही जी टर्म त्यांनी टाकली, तर कसं असतं ना, की तुम्ही जेवढं क्लिअर असाल, तेवढं जास्त ते समोरच्याला गोष्टी सोप्या जात असतात. सोप्या म्हणूच तर आपण म्हणू शकतो, की कसं आहे ना, आता याच्यामध्ये जे स्पष्टीकरण त्यांनी दिलं नाही, तर या केसमध्ये जास्त कायदे म्हणजे शिकवावे लागतील टीचर्सला आणि त्या केसमध्ये काय होतं, कॉस्ट वगैरे वाढून जाते दोन्ही साइडला. म्हणजे विद्यार्थ्यांवरती सुद्धा तो बोजा पडतो आणि जे शिक्षक वगैरे असतात, तर त्यांना सुद्धा त्याची कॉस्ट बेअर करावी लागते. हा मेसेज मी Telegramच्या ग्रुपवरती टाकला होता. जर कामगार आयुक्तालय विभागाकडून जर आपल्याला स्पष्टीकरण आलं नाही, तर 20 कायद्यांचा आपल्याला मिनिमम याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 4 नंबरला मिनिमम वेजेस ॲक्ट आहे आणि त्याच्यानंतर मला वाटतं ठीक आहे, याच्यामध्ये मी ते 4 जे लेबर कोड्स होते ते ह्या 20 कायद्यांमध्ये दिले नाही. बट मला आता भरपूर सारे मेसेज येत होते, की ते नवीन कायदे करायचे की जुने कायदे करायचे. त्याचं उत्तर पुढच्या पेजवरती देतो मी तुम्हाला. जुने कायदे करावे की नवे? पहिले हे समजून घ्या, की जो तुमचा कोड ऑन वेजेस होता 2019चा, जी पहिली संहिता होते, त्याच्यामध्ये कोणकोणते कायदे त्यांनी मर्ज केले होते. तर पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट होता 1936चा, मिनिमम वेजेस ॲक्ट होता 1948चा. हे का सांगतोय हे समजून घ्या, कारण की पुढे आपल्याला प्रश्न बघायचे. ज्या लेटेस्ट एक्झाम झाल्या लॉच्या त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की आपण जो कन्क्लुजन किंवा जे निष्कर्ष काढले ते कशाच्या बेसिसवरती काढले आणि आपल्याला नेमका अभ्यास कशाचा करायचा आहे. पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट आहे 1965चा, इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट आहे 1976चा आणि जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं पुढे कोड ऑन सोशल सिक्युरिटी आहे. याच्यामध्ये 9 कायदे त्यांनी मर्ज केलेले होते. याच्यामध्ये मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आहे. त्याच्यानंतर ग्रॅच्युटी ॲक्ट आहे 1972चा ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर वेलफेअर वगैरे हे ॲक्ट आहे. तर ग्रॅच्युटी बेनिफिट ॲक्ट आणि इथं तुम्ही मिनिमम वेजेस ॲक्ट हे लक्षात घ्या, की हे आपण मर्ज केलेले आहे. आता मी तुम्हाला एक पेपर दाखवतो. हा पेपर आहे लेबर कमिशनरचा ठीक आहे. हा दुसऱ्या राज्याचा पेपर आहे, आपल्या राज्याचा नाहीये. त्याच्यामुळं फार काही याच्या मागे लागायचं नाही. फक्त एक रेफरन्ससाठी घ्या. पोस्ट होती लेबर इन्स्पेक्टरची पेपरची तारीख महत्त्वाची 10/11/2023 म्हणजे काय? 2023ला झालेला हा पेपर आहे. आन्सर की त्यांनी आपल्याला दिली आहे. मला याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं काय? पहिला प्रश्न बघा मिनिमम वेजेस ॲक्टवरती त्यांनी विचारला. त्याच्यानंतर ठीक आहे, इथं सुद्धा हा प्रश्न तुमचा मिनिमम वेजेस ॲक्ट ठीक आहे. परत सुद्धा मिनिमम वेजेस ॲक्ट म्हणजे जवळपास त्यांनी खूप सारे प्रश्न हे मिनिमम वेजेस ॲक्टवरती विचारलेले होते. ठीक आहे. ॲट आपण असं कन्सिडर करू, की त्यांनी 5-6 प्रश्न तरी मिनिमम वेजेस ॲक्टवरती विचारले. आता मी तुम्हाला पुढे घेऊन चालतो. ठीक आहे. हां. आत्ता बघा, जर तुम्ही 62 नंबरचा प्रश्न बघितला, तर याच्यामध्ये त्यांनी कोड ऑन वेजेसवरती प्रश्न विचारला. ठीक आहे. वरती मी तुम्हाला काय सांगितलं होतं,
की त्यांनी जो तुमचा मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 तो कशामध्ये मर्ज केला? कोड ऑन वेजेस मध्ये. ठीक आहे. 2023चा तुमचा पेपर आहे. भले हा दुसऱ्या राज्याचा असू द्या, बट जी एक्झामिनरचा माइंडसेट असतो तो बऱ्याच ठिकाणी तो सारखा असतो. तर लॉची सुद्धा माझी पार्श्वभूमी, जे माझे सीनियर्स आहेत किंवा बाकीचे जे टीचर्स आहेत त्यांच्याशी मी बोललो, तर असं दिसून आलं होतं की जे तुमचे 4 कामगार संहिता आहे, तर त्याचं पूर्णपणे अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये अजून झालेली नाही. जे कोड ऑन वेजेस आहे, तर त्याच्यावरती त्यांनी अ, जे सजेशन्स वगैरे असतात, तर ते मागवलेले होते. तर त्या केसमध्ये आता नेमका अभ्यास कशाचा करायचा? आता तुम्ही बघितलं की याच्यामध्ये दोन्हीवरती प्रश्न आहे. मिनिमम वेजेस ॲक्टवरती सुद्धा प्रश्न आहे आणि तुमचा कोड ऑन वेजेसवरती सुद्धा आहे. आपण ग्रॅच्युटी ॲक्ट बघितला होता. ठीक आहे. आता तो ग्रॅच्युटी ॲक्टचे सुद्धा तुम्हाला प्रश्न दाखवतो मी. हा कोड ऑन सोशल सिक्युरिटी. ठीक आहे. चारही कायद्यांवरती प्रश्न आहे. म्हणजे ऑक्युपेशनल सेफ्टीचा जो कोड होता तुमचा त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे आणि बाकीचे जे आहेत तर त्याच्यावरती सुद्धा आहेत. तर आपलं जे बेसिक होतं त्याच्यावरती येऊयात आपण, की नेमका अभ्यास कशाचा करायचा? जुन्या कायद्यांचा करायचा का नवीन कायद्यांचा करायचा? त्याचं उत्तर असं आहे, की तुम्हाला जे नवीन कायदे आहेत, ठीक आहे, ज्या नवीन कामगार संहिता आहेत, तर त्याच्या बेसिसवरती जुन्या कायद्यांचा सुद्धा अभ्यास करायचा. नवीन कामगार संहिता हे तुमचं एक बेस असणार आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये जे जुने कायदे होते त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. बेसिकली जर सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे न फिरवता तर तुम्हाला दोन्ही कायदे अभ्यासावे लागणार आहे आणि हे तुम्हाला कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये, की दोन्हींची तुलना करून त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार, तर गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होतील. ही जाहिरात जी आहे कामगार आयुक्तालयाची, तर मला असं वाटतं की सिलेबस जो त्यांनी दिला वेग आपण जे म्हणतो, तर थोडंसं काम त्यांनी अवघड करून याच्यामध्ये ठेवलंय. मला असं वाटतं की 500 पेजेसच्या आसपास तुमचा जो डाटा आहे तो फक्त तुमचा कायद्यांचा असू शकतो. ठीक आहे. तर फार मोठा नाहीये. तुम्ही जर इंडियन पॉलिटी पकडलं त्याचं पुस्तकं जवळपास 600, 700, 800 पेजेसच्या आसपास जातं आणि प्रश्नांचं संख्या जर तुम्ही बघितली तर 5-6 प्रश्न त्याच्या सरळ सेवेला असतात. ठीक आहे. त्याच्यापेक्षा कमी असतात. इव्हन एम-पी-एस-सीला जर तुम्ही बघितलं तर 15च्या आसपास प्रश्न असतात. बट तुम्ही 500-600 पानाचं पुस्तक तिथं आरामात वाचता. ठीक आहे. कोणत्याही सब्जेक्टचं घ्या, तुम्ही आरामात वाचता. त्या केसमध्ये इथं जर आपल्याला 500-600 पानं वाचावे लागले, तर त्याची तयारी तुम्ही ठेवा. आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने त्याची तयारी करू आणि निश्चितच मग आपण त्या यशाकडे तिथे जाणार आहोत. ठीक आहे. आता बॅचचं प्रमोशन सुद्धा करतो मी. आपली बॅच आहे. त्या ॲपचं लिंक वगैरे मी तुम्हाला खाली देईल. बट ठीक आहे. मी तुम्हाला हे दाखवलं. अ, हं, ठीक आहे. आता बॅचबद्दल सांगतो. ज्यांना बघायचं त्यांनी बघा इथून पुढचा व्हिडिओ किंवा तुम्हाला बॅच घ्यायची नसेल तर तुम्ही क्विट करू शकता. ठीक आहे. हा मेसेज मला आला होता Telegramला, की भरपूर जणांचा असा सुद्धा मेसेज येतो, की मार्केटमध्ये ₹400-500 ला नोट्स भेटून जातात. मग तुमची बॅच आम्ही का करायची? हा प्रश्न कॉमन आहे. तर तुम्ही हा जो मेसेज आहे तर याला तुम्ही पॉज करून वाचू शकता. याच्यामध्ये बेसिकली त्यांनी काय सांगितलं, की रँडम ज्या बॅचेस येतात Telegramवरती तर त्याच्यामध्ये नोट्सच्या परिपूर्ण नसतात. काही कलमं गाळलेली असतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपर नसतं. ठीक आहे. आपण जेव्हा कायद्याची बॅच घेतली नवी मुंबई महानगरपालिकेची, तर त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ लेक्चर स्वरूपात म्हणजे सुरुवातीला मी फक्त व्हिडिओ लेक्चरची बॅच दिली होती. नोट्स द्यायला माझा तेवढा म्हणजे कल नसतो. ठीक आहे. तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मी देतो. तर 1,500 विद्यार्थी आपल्याकडे होते. तो विश्वास विद्यार्थ्यांचा आपण त्याच्यामध्ये जिंकलेला होता. त्याच्यामध्ये जवळपास 10 कायदे आपण शिकलेले होते. ठीक आहे. आणि त्या बॅचचे जे फीडबॅक्स आहेत, ते मी इथं तुम्हाला शेअर करतोय. तुम्ही पॉज करून ते बघू शकता. ठीक आहे. बॅचच्या डिटेल्स जर अजून द्यायचं झालं, तर ॲप लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. Telegramची लिंकसुद्धा तिथं भेटेल आणि द अकॅडमीचा हा नंबर आहे 80 10 35 11 43. ॲडमिशन संदर्भात तुम्ही इथे कॉल करू शकता. तुमचा काही डाऊट असेल, तरीसुद्धा तुम्ही तो त्यांना विचारू शकता. ठीक आहे. बाकी हां, ह्या पोस्टरमध्ये मी तुम्हाला एक बाब सांगितलं, की बॅच पूर्ण होईल तुमची 25 जूनपूर्वी. तर याच्यामध्ये मी जो अंदाज लावला होता, जे 2 महाराष्ट्राचे कायदे आहेत, तुमचा 1981चा आणि 1969चा हे 2 गृहीत धरलेले होते आणि 4 कामगार संहिता याच्यामध्ये कन्सिडर केलेल्या होत्या. बॅच सुरू होण्याची जी तारीख आहे, तर मी तुम्हाला ती 2 जून अशी दिलेली होती. इन केस मला 3 किंवा 4 जूनसुद्धा याला लागू शकतात, कारण की नोट्स प्रिपेअर करायच्या आहे. आणि तुम्हाला कंपॅरेटिव्ह फॉर्मॅटमध्ये शिकवायचं आहे. तर जे आपले जुने विद्यार्थी त्यांना माहिती आहे आपण कशा पद्धतीने शिकवतो. तुम्हाला वर्कबुक देतो, एम-सी-क्यू टेस्ट घेतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तो डाटा पाठ करता. ठीक आहे. तुमचा तो रिटेन होतो. क्लासमध्ये आपण भरपूर गोष्टी पाठ करून घेण्याचा प्रयत्न करतो.
तर बेसिकली मला सांगायचं आहे, की हे 25 जून तुमचं 30 जूनच्या आसपास जाऊ शकतं. बट खूप जास्त काही काळजी करू नका आणि इथं जे मी तुम्हाला 2-3 जून सांगतोय त्याच्यामध्ये सुद्धा असं काही भीती वाटायचं कारण नाही तुम्हाला, की सर आज 21 तारीख आहे किंवा 22 तारीख आहे आणि अजून 10 दिवस जायचे. तर वेट करा. एका दिवसामध्ये तुमचे 2-2 कायदे संपवण्याची क्षमता ही माझ्यामध्ये आहे. तुम्ही एन-एम-सीच्या टायमाला आपली स्पीड आणि आपलं क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी बघितलेल्या असणार आहे. ठीक आहे. तर ही बॅच आपण घेणार आहोत. तुम्ही निश्चितपणे याचा विचार करू शकता. ठीक आहे. इथं मी जे आहे ते स्क्रीनशॉट शेअर केलेले आहे. आता हे स्क्रीनशॉट शेअर करायचं काय असतं, की भरपूर जण आपल्या प्लॅटफॉर्मला नवीन जोडतात आणि मग त्यांना तो विश्वास कसा बसेल ना आपल्यावरती, ठीक आहे. ॲप पण नवीन आहे, बाकीच्या गोष्टी पण नवीन आहेत. तर त्या केसमध्ये आपण ऑलरेडी एक बॅच घेतलेली आहे. अजून एक सांगतो मी. ॲक्चुअली माझ्यासुद्धा बॅचचं एक क्रिटिसिझम आलं होतं. मला त्यांचं नाव एक सेकंड मी नाव सांगतो तुम्हाला. क्रिटिसिझम असं होतं, की त्या सरनी सुद्धा मला असं म्हटलं होतं, की "सर तुमच्या नोट्स ह्या एआय जनरेटेड आहे." तर ते एकदम चुकीचं त्यांनी म्हटलं होतं. ठीक आहे. एक सेकंड मी शोधतो ते. हां, किशोर म्हणून होते. तर किशोर 9079 असं काहीतरी त्यांचं YouTubeला होतं. तर त्यांनी क्रिटिसिझम केलं होतं. ठीक आहे, काही इश्यू नाहीये. त्यांचं असं म्हणणं होतं, की ChatGPT जनरेटेड तुमच्या नोट्स आहेत. तर हे एकदम चुकीचं आहे. ChatGPT जनरेटेड नोट्स आपल्या बिलकुल नसतात. ChatGPTचा वापर आपण फार त्याच्यामध्ये करत नाही. एआय रिफाईन तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे. मी एआयचा वापर करतो का? 100% वापर करतो. तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासामध्ये एआयचा वापर करा. जर करत नसाल, तर निश्चितपणे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मागे पडणार आहात. ही बाब तुम्ही नोंदवून ठेवायची. ठीक आहे. मी माझ्या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला सांगत असतो, की एआयचा वापर करायचा. एआयचा वापर करून आपण नोट्स रिफाईन करतो. त्याने आपल्याला स्पीड येते, ॲक्युरसी सुद्धा त्याच्यामुळे आपली वाढत असते. ठीक आहे. तर जे क्रिटिसिझम होतं त्याला माझं हे उत्तर होतं. अजून जर तुम्हाला असं काही वाटत असेल, की सर ह्या-ह्या तक्रारी तर तुम्ही अकॅडमीचा जो नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. आणि काही जण म्हणतात, की आपल्यासुद्धा नोट्स ह्या तेवढ्या परिपूर्ण नसतात. तर त्यांच्यासाठी उत्तर असं आहे, की एम-पी-एस-सी कंबाईन्ड ग्रुप बी मेन्सचा पेपर झाला होता. त्याच्यामध्ये 3 प्रश्न बेसिकली त्यांनी कायद्यांवरती विचारले होते. एक तुमचा लोकसेवा हक्क अधिनियम होता 2015चा आणि दुसरा तुमचा राइट टू एज्युकेशन ॲक्ट होता. ठीक आहे. तर ते तिन्ही प्रश्न आपल्या नोट्समधून डिट्टो कव्हर होत होते. त्याच्यामध्ये फार काही असं नव्हतं. ठीक आहे. आणि आपण बेरॅक कव्हर करतो त्याच्यामुळे काही सुटायचा मुद्दाच येत नाही. हा एक प्रश्न होता. त्या मेन्सच्या एक्झाममध्ये आलेला जो की कॅन्सल होईल त्याच्यामध्ये हे जे 3 प्रोव्हिजन त्यांनी दिले, तर हे तुमचे अ, लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे त्याच्यामधले आहे आणि त्यांनी प्रश्नामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 असं दिलं होतं. तर कलम 5 माहितीचा अधिकार अधिनियम हे तुमचं पी-आय-ओ याच्या संदर्भात येतं. त्याच्यामुळे हा प्रश्न 100% सेकंड कीने कॅन्सल होईल. त्याच्यानंतर ठीक आहे, हा एक प्रश्न होता. तर हे तिन्हीचे तिन्ही प्रश्न आपल्या नोट्समधून कव्हर होत होते आणि नोट्सचा फॉर्मॅट आपला असा असतो. ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. थँक सो मच. मला असं वाटतं तुमचा डाउट्स आणि बॅचचं प्रमोशन हे तुमचं इक्वल 50-50% टाईम मी इथं खाल्लेला आहे. ठीक आहे. थँक सो मच. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय-बाय.